हाय हॅलो, मी विद्या. इट्स विद्या छानबेड या माझ्या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज मी तुम्हाला हेअर पिन कशी विणायची ते सांगणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य, ही एक छोटीशी पिन लागणार आहे आपल्याला. निळ्या कलरची एक उलन लागणार आहे. व्हाईट कलरची एक उलन लागणार आहे. आपल्याला किटकॅटचे पिना लागणार आहेत. एक कटर लागणार आहे आणि चिटकवण्यासाठी एक ग्लू लागणार आहे. पहिले आपल्याला 10 चेन करून घ्यावं लागतील. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे 10 चेन झालेत आपले. 10 साखळी झालेले आहेत. तरी पुढच्या साखळीमध्ये आपल्याला सिंगल चेन घ्यायची आहेत. आपल्याला सिंगल क्रोशा हे आपल्याला 9 आले पाहिजेत आपले. 4 हे 5 6 6 7 8 आणि 9. आता आपल्याला इथे 9 चेन झालेले आहेत. आपले 9 सिंगल क्रोशा झालेले आहेत. तर त्यामध्येच आणखीन 2 सिंगल क्रोशा करून घ्यायचे. सिंगल म्हणजे 2 सिंगल खांब करून घ्यायचेत. हे असे आपले 3 खांब झालेले आहेत. आता ह्या साईडला पलटून घ्यायचं आणि असेच आपल्याला सिंगल क्रोशा करायच्यात. हे आपण दोरा याच्यामध्ये घेत जाऊया. आपण इथपर्यंत घेऊया. इथे 2 सिंगल क्रोशा घ्यायच्यात असे आणि इथे जोडून द्यायचं. पहिली स्टार्टिंग आहे आपली, तिथं सुरुवात केलेली होती आणि एक चेन घ्यायची. त्यामध्येच आपल्याला आणखीन एक सिंगल क्रोशा घ्यायचा. त्याच्या पुढेही तसंच एक सिंगल क्रोशा म्हणजे सिंगल खांब घेत जायचेत आपल्याला. इथपर्यंत येऊया. आपण इथं सिंगल खांब 3 घेतले होते एकामध्येच. एक आणि मध्ये 2 सिंगल खांब, एकामध्ये 2 घ्यायचे. साईडला एक, ते शेजारी हे सिंगल खांब एक घेत जायचं. हे पहा, आपण मध्ये 1 वाढवलेलं आहे. इथे असेच करायचे आपल्याला. इथे एक घ्यायचा, मध्यभागी आपल्याला 2 सिंगल खांब आले पाहिजेत आपले. इथे एक घ्यायचा, इथे 2 आले पाहिजेत या साईडला. आणि स्लिप टिच करून आपण जोडून द्यायचं. एक साखळी घ्यायची आणि त्या शेजारीच एक सिंगल खांब घ्यायचा. आणखीन आपल्याला अशाच पद्धतीने विणत जायचे. इथे आपल्याला सिंगल खांबच घेत जायचे. तर आपल्याला वाढवायचं नाही. इथं आपण 2 घेतले होते, तिथेही आपल्याला एक घेत जायचे. इथे स्लिप टिच करायचे आपल्याला. स्लिप टिच देऊन हे पहा. आता आपली उलन कट करून घेऊया. आपल्याला आणखीन अशाच पद्धतीचा एक बेस तयार करून घ्यायचा. या अशा पद्धतीचे आपले 2 बेस तयार झालेले आहेत.
मी निळ्या कलरची एक उलन घेतलेली आहे. एक, दोन, तीन, 3 चेन घेतलेले आहे. आपल्याला डबल खांब घ्यायचे आहेत. 2 आणि हे 3 डबल खांब घेतले आणि ही चेन आपली 3 साखळ्या, या साखळीमधून आपल्याला सोडून घ्यायचं आणि हे जोडायचं. ही पप तयार होते आपलं पॉपकॉर्नसारखं. कट करून घेऊया आणि आपण असं ओढून घेऊया. म्हणजे हे अशा पद्धतीने हे पॉपकॉर्न तयार झालं. हे आपण जोडून घेऊया. त्याला ग्लू ना आपण याला हेअर पिन तयार झालेले आहेत. हे 2 कशा वाटल्या एक कमेंटमध्ये सांगा.